नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस नगर परिषद हद्दीतील पवार पाझर तलाव जो शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार आहे, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजता मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस अज्ञाताकडून फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या तलावात आरफळ योजनेचे पाणी येऊन इंगळे पाझर तलावात लिफ्टद्वारे सोडलं जातं। त्यातून पलूस शहरातील मध्यवर्ती गावतळे भरलं जातं। त्यामुळे साधारणतः अर्धे पलूस शहर बोरवेल, विहिरी तसेच शेती या तलावावर अवलंबून आहेत। जर हा तलाव फोडला गेला तर संपूर्ण पलूस गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन नागरिकांची प्रचंड वाताहात होईल। या घटनेबाबत लेखी तक्रार तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आली असून घटनास्थळी मंडल अधिकारी वाल्मिकी कोळी रावसाहेब, तलाठी अण्णासाहेब चिपरे, कोतवाल नवनाथ सिसाळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। पंचनामा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात आला। यावेळी नगरसेवक दिलीप जाधव, तानाजी पवार, लखन पवार, दीपक इंगळे, विशाल कोळी, सम्राट सिसाळ, बंडा पवार, किरण पवार, रामचंद्र पवार, किसन ढमाल, दत्तात्रय पवार, संतोष पवार, यशवंत पवार, अमोल पवार, शिंदे सर व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावकऱ्यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र निषेध नोंदवत दोषीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।